नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, विषय 1 आपल्यातील साम्य या सेशनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. या धड्यात दुसरे लोक किंवा इतर लोक असे म्हणून प्रत्येकजण जी चूक करतात त्याबाबत आपण शिकणार आहोत आणि इतर लोकांना आपले लोक करण्यासाठी जे आवश्यक आहे तेही शिकणार आहोत. त्याचबरोबर त्याचा सरावही करणार आहोत आणि या धड्यामध्ये आपण विश्लेषण करण्याचे कौशल्य सुद्धा शिकणार आहोत. मग चला विचार करूया. जेव्हा मी विविध पार्श्वभूमीच्या लोकांना भेटतो तेव्हा माझे मन आमच्यात काय भिन्न आहे याकडे जाते की काय साम्य आहे याकडे वळते. लोक सहसा भिन्नता का शोधतात? विविधतेतील एकतेचा फायदा आहे तरी काय? जर आपण समानतेवर लक्ष केंद्रित केले तर कोणता बदल होऊ शकतो? चला तर एक गोष्ट बघूया. एकदा एका दुकानदाराने दुकानाबाहेर पाटी लावली होती ज्यावर लिहिलं होतं, इथे कुत्र्याची पिल्ले विकली जातात. आता अशा प्रकारच्या पाट्यांकडे लहान मुलांचं पटकन लक्ष जातं नाही का? आणि म्हणून यात कोणतंच आश्चर्य नाही की एक लहान मुलगा त्या दुकानदाराकडे गेला आणि म्हणाला, अहो काका, तुम्ही ही सर्व पिल्ले किती रुपयांना विकणार आहात? दुकानदार म्हणाला, 1500 ते 2500 रुपयामध्ये मी देणार आहे ही पिल्लं. त्या छोट्या मुलाने आपल्या खिशातून काही पैसे बाहेर काढले. काका, माझ्याकडे 250 रुपये आहेत, मी त्यांना बघू शकतो का हो? तो दुकानदार हसला आणि त्याने जोरात चिठ्ठी वाजवली. जिथे पिल्ले ठेवली होती त्या घरातून एक बाई बाहेर आली आणि दुकानाच्या बाहेर येऊन उभी राहिली. तिच्या मागोमाग मऊ मऊ कापसाचे गोळे असल्यासारखी 5 पिल्ले पळत आली. पण त्यांच्यातील एक पिल्लू मात्र बऱ्यापैकी संथ गतीने पळत होते. मुलाने त्या पिल्लाकडे बोट दाखवत विचारले, त्या छोट्या पिल्लाला काय झालंय हो काका? दुकानदार म्हणाला, अरे जेव्हा तो पशुवैद्यकीय आला होता ना, त्याची तपासणी केली होती तेव्हा असे लक्षात आले की त्याच्या पाठीनंतर असलेल्या खोबडीत दोष आहे. त्यामुळे तो काय आता कायमचा लंगडतच चालणार आणि पायाने अधू असणार. त्या लहान मुलामध्ये उत्साह संचारला, मला हेच पिल्लू हवंय. दुकानदार म्हणाला, अरे नाही, तुला या पिल्लाला विकत घ्यायची अजिबात गरज नाही. तुला खरंच हे पिल्लू जर हवं असेल ना, मी तुला तसंच देऊन टाकतो, तू घेऊन जा. त्या लहान मुलाला वाईट वाटलं. त्या पिल्लाकडे बोट दाखवत दुकानदाराच्या नजरेला नजर भिडवून तो म्हणाला, तुम्ही त्याला असेच मुळीच देऊ नका. त्या लहान कुत्र्याची किंमत इतर सर्व कुत्र्यांएवढीच आहे आणि मी त्याची पूर्ण किंमत देईन. आता ना मी तुम्हाला 250 रुपये देतो आणि जोपर्यंत संपूर्ण किंमत मी चुकवत नाही तोपर्यंत दरमहा 100 रुपये देईल. दुकानदार परत नापसंती दाखवत म्हणाला, तुला खरंच हे छोटे पिल्लू याची काहीही गरज नाहीये. दुसऱ्या पिल्लांसारखा तो उड्या मारू शकणार नाही आणि तुझ्यासोबत खेळूही शकणार नाही. पण पुढे जे घडले त्यामुळे दुकानदार आश्चर्यचकित झाला. तो मुलगा म्हणाला, काका, मी अगदी या पिल्लासारखाच आहे. असे म्हणून त्यांनी त्याची पॅन्ट जरा वरती केली आणि त्याचा एक वाईटरित्या वळलेला अधुरा डावा पाय दिसला, ज्याला धातूचा एक मोठा जोड लावलेला होता. दुकानदाराकडे पुन्हा बघत तो लहान मुलगा म्हणाला, अगदी या पिल्लाप्रमाणे मलाही तेवढेच चांगलं पळता येतं काका, आणि या पिल्लाला कोणाची तरी गरज आहे जो त्याला समजून घेईल. जर आपण एकमेकांमध्ये साम्य काय आहे यावरच लक्ष दिले तर आपल्या हृदयात प्रेमाचे पाझर फुटतील, नाही का मित्रमैत्रिणींनो? मग प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज सामाजिक जीवनातील एक सामान्य वैशिष्ट्य म्हणजे जगभरातील विविध कारणांमुळे लाखो लोकांचे स्थलांतर. हे तुम्हाला माहिती आहे. चांगली कारकीर्द व्हावी आणि जीवनमान चांगले व्हावे, पर्यावरणीय किंवा नैसर्गिक आपत्तींपासून सुरक्षितता, मांशिक छळ किंवा राजकीय दडपशाही, युद्धे, दुष्काळ आणि इतर अनेक कारणांमुळे लोक स्थलांतर करतात. स्थलांतर केलेल्या काही लोकांना निर्वासित असेही संबोधले जाते. लोकांनी स्थलांतर करण्यामागची अनेक कारणे योग्य किंवा न्याय्य जरी असली तरीही एक प्रश्न समोर येतो. तो म्हणजे स्थलांतरित लोक आणि स्थानिक रहिवासी एकमेकांचे स्वागत करू शकतात का? तसेच एकमेकांची संस्कृती व जीवन पद्धतीशी जुळवून घेऊ शकतात का? मग त्यांचा जागतिक दृष्टिकोन आणि त्यांची सामाजिक मानके, त्यांच्यातील मानवता, कुटुंब, मैत्री, नैतिकता, लैंगिक संबंध, सुरक्षा आणि एकता याबद्दलचे विचार त्यांचं काय होणार?
आता आपल्या दैनंदिन जीवनात आपण ज्या लोकांना ओळखतो किंवा भेटतो त्यांचा विचार करूया. त्यांची सांस्कृतिक आणि वांशिक पार्श्वभूमी वेगवेगळी असू शकते आणि त्यांची शारीरिक वैशिष्ट्ये, श्रद्धा, परंपरा आणि त्यांचे राहण्याचे ठिकाण यामुळे आपल्याला त्यांच्यात बरेच फरक आढळू शकतात. पण त्याचबरोबर आपल्यात आणि त्यांच्यात काही बाबींच्या संदर्भात बरेच साम्य देखील आहे. जसे की त्यांची मूल्ये, सहानुभूती आणि भावना, शारीरिक गरजा, बौद्धिक क्षमता, आध्यात्मिक आकांक्षा आणि जन्मजात गुण.